जय हिंद मित्रांनो, MX मराठी न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा, चर्चेचा आणि लाखो कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या दृष्टीने भावनिकदृष्ट्याही संवेदनशील आहे. आपण बोलणार आहोत 50% महागाई भत्ता म्हणजेच DA आणि महागाई दिलासा म्हणजेच DR बेसिक वेतनात मर्ज करण्याच्या मागणीबाबत. सध्या देशभरातील विविध कर्मचारी संघटना, निवृत्त कर्मचारी संघटना आणि वेगवेगळ्या महासंघांनी केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली आहे की 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच 50% DA, DR बेसिकमध्ये समाविष्ट करण्यात यावा, जेणेकरून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना तात्काळ आर्थिक दिलासा मिळू शकेल. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महागाई सतत वाढत आहे. घरगुती खर्च, औषधे, दैनंदिन गरजेच्या वस्तू, वीज बिल, शैक्षणिक खर्च, प्रत्येक गोष्ट महाग होत चालली आहे. अशा परिस्थितीत DA हा कर्मचाऱ्यांसाठी आणि DR हा पेन्शनधारकांसाठी मोठा आधार असतो. महागाईचा परिणाम कमी करण्यासाठीच सरकार वेळोवेळी DA वाढवत असते. परंतु आता परिस्थिती अशी आहे की DA DR 50%च्या पुढे गेला आहे आणि त्यामुळेच ही मागणी अधिक जोर धरत आहे. इतिहास पाहिला तर पूर्वी 5व्या वेतन आयोगाच्या काळात महागाई भत्ता बेसिकमध्ये मर्ज करण्यात आला होता. त्यावेळीही DA ठराविक टक्केवारी ओलांडल्यानंतर तो मूलभूत वेतनात समाविष्ट करण्यात आला होता. त्यामुळे आता अनेक संघटनांचे म्हणणे आहे की जेव्हा DA 50%च्या पुढे गेला आहे तेव्हा पुन्हा त्याच धर्तीवर निर्णय घेण्यात यावा. कारण जर DA बेसिकमध्ये मर्ज झाला तर त्याचा परिणाम केवळ मासिक पगारावर किंवा पेन्शनवरच नाही तर इतर सर्व भत्त्यांवर आणि निवृत्ती लाभांवरही होतो. मित्रांनो, DA बेसिकमध्ये मर्ज केल्यावर काय होईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे बेसिक वेतन 30,000 रुपये आहे आणि त्याला 50% DA मिळत आहे, म्हणजे 15,000 रुपये. जर हा 50% DA बेसिकमध्ये मर्ज झाला तर त्याचे नवीन बेसिक वेतन 45,000 रुपये होईल. आता पुढील DA वाढ ही 45,000 रुपयांवर लागू होईल. त्यामुळे प्रत्येक पुढील वाढीचा फायदा जास्त रकमेवर मिळेल. हाच नियम पेन्शनर्सनाही लागू होतो. आता पेन्शनचे उदाहरण पाहूया. समजा एखाद्या निवृत्त शिपायाची बेसिक पेन्शन 20,463 रुपये आहे. 50% DR म्हणजे 10,232 रुपये. जर हा 50% DR बेसिकमध्ये मर्ज केला गेला तर त्याची नवीन बेसिक पेन्शन सुमारे 30,695 रुपये होईल. त्यानंतर जर पुढील DR 10%नी वाढला तर तो 30,695 रुपयांवर मोजला जाईल, जे आधीच्या तुलनेत जास्त फायदे देणारे ठरेल. म्हणजेच एकदाच बेसिक वाढल्यावर त्याचा दीर्घकालीन परिणाम सकारात्मक राहतो. याशिवाय अनेक भत्ते जसे की घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, इतर विशेष भत्ते हे बेसिक वेतनावर आधारित असतात. त्यामुळे बेसिक वाढल्यास हे सर्व भत्ते आपोआप वाढतात. निवृत्ती लाभ जसे की ग्रॅच्युइटी, कॉम्युटेशन, लीव्ह एनकॅशमेंट इत्यादी देखील वाढलेल्या बेसिकवर आधारित असतात. त्यामुळे 50% DA DR मर्ज करण्याचा परिणाम व्यापक आणि दीर्घकालीन ठरतो. आता प्रश्न असा आहे की हा निर्णय केव्हा आणि कसा लागू होऊ शकतो. काही संघटनांनी मागणी केली आहे की 1 जानेवारी 2024 पासून जेव्हा DA 50% झाला त्या तारखेपासून मर्ज करण्यात यावा. जर असे झाले तर मागील कालावधीसाठी एरियर द्यावे लागेल, म्हणजेच कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना मोठी थकबाकी रक्कम मिळू शकते. दुसरा पर्याय म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून जेव्हा पुढील वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे त्यावेळी मर्ज करणे. मात्र संघटनांचे म्हणणे आहे की वेतन आयोगात उशीर होणार असल्यास आधीच दिलासा द्यावा. मित्रांनो, संसदेत यापूर्वी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की सध्या 50% DA मर्ज करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. तरीही संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की महागाईचा ताण वाढत असताना कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना आर्थिक आधार देणे आवश्यक आहे. काही जण अंतरिम दिलासा देण्याचाही पर्याय सुचवित आहेत, म्हणजे वेतन आयोग लागू होण्यापूर्वी काही टक्के वाढ किंवा ठराविक रक्कम देणे. एक गोष्ट स्पष्ट आहे की जर 50% DA DR बेसिकमध्ये मर्ज झाला तर त्याचा फायदा सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होईल. विशेषतः कमी पेन्शन घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, कारण बेसिक वाढल्याने प्रत्येक पुढील वाढ मोठ्या रकमेवर आधारित असेल. मित्रांनो, हा विषय केवळ आकड्यांचा नाही तर लाखो कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याशी संबंधित आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर मिळणारा प्रत्येक रुपया महत्त्वाचा असतो. त्यामुळे 50% DA DR मर्ज करण्याची मागणी भावनिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही पातळ्यांवर महत्त्वाची ठरते. आता पुढे सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अधिकृत घोषणा होईपर्यंत आपण केवळ चर्चा आणि अपेक्षा करू शकतो. पण जर सकारात्मक निर्णय झाला तर तो लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी मोठा दिलासा ठरेल, यात शंका नाही. तर मित्रांनो, एकूण पाहिलं तर 50% DA DR बेसिक वेतन किंवा बेसिक पेन्शनमध्ये मर्ज करण्याची मागणी ही काही अवास्तव किंवा चुकीची नाही, तर ती पूर्णपणे व्यावहारिक, तर्कसंगत आणि गरजेवर आधारित आहे.
आजच्या घडीला महागाई ज्या वेगाने वाढते आहे त्या वेगाशी पगार किंवा पेन्शन अजिबात जुळत नाही. घर चालवणं, औषधोपचार, शिक्षण, वीज, पाणी, दैनंदिन गरजा यासाठी होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर मोठा आर्थिक ताण येत आहे. 8वा वेतन आयोग कधी लागू होईल, त्याचा अहवाल कधी येईल, सरकार त्यावर निर्णय कधी घेईल, हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते 8वा वेतन आयोग लागू होण्यासाठी अजून बराच वेळ लागणार आहे. अशावेळी जर वेतन आयोगाची वाट पाहत बसलो तर तोपर्यंत कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनर्सची अवस्था अधिकच कठीण होऊ शकते. त्यामुळेच वेतन आयोग लागू होण्यापूर्वी काहीतरी तातडीचा दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे. 50% DA/DR मर्ज केल्यास सरकारवर एकदाच आर्थिक भार येईल, पण त्याचा फायदा दीर्घकाळ मिळणारा असेल. कारण एकदा बेसिक वाढल्यानंतर पुढील सर्व DA वाढ, भत्ते आणि निवृत्ती लाभ वाढलेल्या बेसिकवर आधारित असतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना पुढील प्रत्येक वाढ अधिक फायदेशीर ठरेल. विशेषतः कमी पगार घेणारे कर्मचारी आणि कमी पेन्शन घेणारे निवृत्त कर्मचारी यांना याचा सर्वाधिक फायदा होईल. आज अनेक पेन्शनर्स असे आहेत की ज्यांची संपूर्ण उपजीविका केवळ पेन्शनवर अवलंबून आहे. वय वाढत चालल्यावर औषधांचा खर्च वाढतो, उपचारांचा खर्च वाढतो. अशावेळी पेन्शनमध्ये थोडीशी जरी वाढ झाली तरी ती त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरते. त्यामुळे ही मागणी केवळ आर्थिक नाही तर मानवी दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरते. सरकारने याकडे केवळ खर्च म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून पाहणे गरजेचे आहे. कारण देश चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि आयुष्यभर सेवा दिलेल्या पेन्शनर्सनी देशासाठी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या सेवांचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे. 50% DA/DR मर्ज करणे हा त्या सन्मानाचा एक भाग ठरू शकतो. आता पुढे सरकार काय निर्णय घेते, संघटनांच्या मागण्यांवर किती गांभीर्याने विचार करते आणि कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना कधी दिलासा मिळतो हे येणारा काळच सांगेल. मात्र एक गोष्ट नक्की आहे की ही मागणी थांबणार नाही, कारण ही मागणी लाखो कुटुंबांच्या जगण्याशी जोडलेली आहे. मित्रांनो, या विषयावर तुमचं मत काय आहे? 50% DA/DR मर्ज व्हायला हवं का? सरकारने वेतन आयोगापूर्वी अंतरिम दिलासा द्यायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच महत्त्वाच्या, सविस्तर आणि विश्वसनीय बातम्यांसाठी MX मराठी न्यूज सोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.